कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा विराट चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, भगवा विराट चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हाती घेऊन तलवार शत्रूवर गरजला. जिजाऊंनी त्यांना राम, कृष्णा, भीम, अर्जुनच्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळे त्यांच्यावर तसे संस्कार होऊ लागले. शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार देऊन घडवले. पण त्यांचे वडील शहाजीराजांचा फारसा सहवास लाभला नाही. जिजाऊंनी त्यांना बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न त्यांच्या मनात उठवले. केवळ 15व्या वर्षी मावळ्यांना सोबत घेऊन रायरेश्वरच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रयत्न केली. त्यांना स्वराज्य निर्मिती करताना अनेक संकटे आले, पण ते डगमगले नाही. जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी तोरणा किल्ला जिंकला व स्वराज्याचे तोरण बांधले. गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांनी त्यांच्या शौर्य पराक्रमाची महती पटवून देतात. शिवराय शक्तीने नाही तर युक्तीनेही कार्य करायचे. म्हणूनच म्हणते की स्वराज्य घडवले शुभांनी, मावळे होते साथीला. स्वराज्य घडवले शुभांनी, मावळे होते साथीला. गर्व कधी नाही जातीचा, कारण अभिमान होता या मातीचा, कारण अभिमान होता या मातीचा. तसेच प्रजेवर अन्याय त्याच्याकडनं शत्रूचा बंदोबस्त केला. आपल्या अवघ्या आयुष्यात त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची ते दक्षता घेत. परिस्थितीला ते आपल्या माते समान मानत. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर. स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन. असेच असावे मावळ्यांचे वर्तन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. ही शिवरायांची शिकवण, ही शिवरायांची शिकवण. अशा या महान लोककल्याण कार्याची 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर प्राणज्योत मावळली. आज जरी ते आपल्यात नाही तरी त्यांचे कार्य आजही आपल्याला चांगले काम करण्याचे प्रेरणा व शक्ती देतात. जाता जाता एवढेच म्हणावे असे वाटते, विजयासारखी तलवार चालून गेला आणि तड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. विजयासारखी तलवार चालून गेला आणि तड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचे कोथडे फाडून गेला. हिंदुस्थानात असा एकच राजा होऊन गेला, हिंदुस्थानात असा एकच राजा होऊन गेला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.